चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण मीटिंग चालू करूया. आणि आजचा आपला टॉपिक आहे डिएक्शन चिल्ड्रन हेल्थ. छोट्या मुलांचं आरोग्य चांगलं आपण कसं सांभाळू शकतो, कारण हा खूप नाजूक विषय आहे. कारण तसं पाहिलं तर जेव्हा व्यक्तीचं लग्न होतं तेव्हा मातृत्व हा त्या महिलांच्या आयुष्यातला एक खूप मोठा सोहळा आपण म्हणू किंवा चांगलं. तर ही गोष्ट असताना सुद्धा आपलं लहान बाळ कधी आजारीच पडू नये, की आपली मुलं आजारी पडू नयेत अशी त्या आई वडिलांची आटोकाट इच्छा असते. पण दुर्दैवानं आजकाल जे काय साथीचे आजार येत राहतात, त्यांना काहीतरी आजार येतो, लहानपणी तापतात, जुलाब होत राहतात, काय झालं ते कळतच नाहीत आणि अशात असंख्य मुलं सुद्धा दगावतात. तर नॉर्मली ही वेळ येऊ नये याच्याकरता आपल्याला काही थोड्याफार गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांचा तर फायदा करूयाच, पण जे गोष्ट तुम्हाला माहिती झाली ही इतरांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवली तर ते एक आपल्या म्हणजे एक भाग्याचं काम म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे डिएक्शन फक्त हा विषय तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता, तुम्हाला प्रोडक्ट खायचेत नाही खायचेत तुम्ही नंतर ठरवा, पण ऍटलीस्ट तुम्ही मीटिंग तरी ऐकत जा. कारण आपण नॉर्मली पाहत असतो की टीव्ही बघत असतो, पेपर वाचत असतो, नको तिकडे आपला वेळ जात असतो. तर हा जर 1 तास आपण नीट माहिती ऐकली दररोज एका विषयाची, तर ही माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडू शकते. तर असं म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं द ग्रेटेस्ट वेल्थ इज हेल्थ. म्हणजे असं म्हटलं जातं की जर आपलं निरोगी शरीर हे जर सर्वगुण संपन्न असेल तर तुम्हाला ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे शरीर सांभाळा. त्या शरीराकरता आपण कधी वेळ देत नाही पाहिजे तेवढा, पण खरं तर वेळ द्यायला हवाय. आणि मग आपण बघितलं की जी छोटी मुलं आपल्याला होतात, बाळ झाल्या म्हणजे अगदी त्या डिलिव्हरी झाल्या जेव्हा ते बाळ जन्माला येतं आणि ते बाळ आल्याला डॉक्टर लगेच त्याच्या हातामध्ये एक तक्ता देऊन टाकतात. ते काय असतं, तक्ता कसला असतो, बेबीज व्हॅक्सिनेशन शेड्यूल. म्हणजे आता त्या लहान बाळाला कुठल्या लशी दिल्या पाहिजेत, जन्म झाल्या कुठली लस द्यायची असते, तर BCG, हेपॅटायटिस बी कावीळ आणि ओरल पोलिओ व्हॅक्सिन. म्हणजे ह्या 2-3 लसी बाळ जन्माला आल्या आपण लगेच देत राहतो. याच्यानंतर 6 आठवडे जर झाले तर परत एकदा हेपॅटायटिस बी म्हणजे काविळीचं परत एकदा लस दिली जाते. त्याच्यानंतर डिप्थेरिया म्हणजे नाही का जुलाब लागतात मुलांना जास्त, असे लागू नये त्याच्याकरता एक असं दिलं जातं. नंतर असतं इनॅक्टिव्ह पोलिओ व्हायरस, म्हणजे जो मुलांना पोलिओ होऊच नये याच्याकरता ते इनॅक्टिव्ह व्हावा त्याच्याकरता दिलं जातं. HIV ही एक हिमोफिलिसिस लस असते. ही लस कशा असते, तर मुलं जुलाब करत राहतात, ओके, किंवा मुलांना ताप येत राहतो, तर ती येऊ नये. रोटा व्हायरस ही सुद्धा एक लस आहे. त्याच्यानंतर दुसरं जे व्हॅक्सिन दिले तुम्हाला ते पण पोलिओचं व्हॅक्सिन आहे. तर या ज्या गोष्टी असतात तर या व्हॅक्सिन मुलांना 6व्या आठवड्यात दिल्या जातात, 10व्या आठवड्यात दिल्या जातात, 14व्या आठवड्यात दिल्या जातात. 6 महिन्यानंतर परत कावीळचं एक असतं व्हॅक्सिन, पोलिओचं एक व्हॅक्सिन असतं, 9व्या महिन्यात असतं. त्याच्यानंतर MMR एक व्हॅक्सिन असतं. हे म्हणजे काय असतं माहितीये का, MMR म्हणजे आपण जर म्हटलं तर असतं मिसाइल्स, मम्स, गालफुगी होत राहते त्याला, किंवा रुबेला व्हायरस, असे इन्फेक्शन कुठले येत राहतात ते येऊ नये त्याच्याकरता ते एक व्हॅक्सिन असतं. टायफॉइडचं व्हॅक्सिन असतं आणि हेपॅटायटिस A कावीळचं व्हॅक्सिन असतं. हे 12 महिने त्याचं शेड्यूल डिक्लेअर असतं. म्हणजे आणि काय झालंय माहितीये का, की बऱ्याच हे आत्ता कुठं आले सगळ्या लसी वगैरे, जुन्या काळात तर असं काय माहितच नव्हतं. त्यामुळे जुन्या काळात लिटरली खूप मुलं दगावायची आणि ही मुलं दगावायची त्याचं छोटी कारणं होती. लसी मार्केटमध्ये आल्या आणि मग आता मुलांचा डेथ मॉर्टॅलिटी रेट थोडासा कंट्रोलमध्ये बऱ्यापैकी कंट्रोलला आलाय. त्याच्यामुळं हे का होतं, तर नॉर्मली सगळं व्हायचं कारण इम्युनिटी कमी आहे, इन्फेक्शन होत राहतं मुलांना. तर असं म्हणतात की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट डेथ्स पर 1000 मुलांच्या पैकी भारतामध्ये असं आढळलं 1989 ते 1990च्या काळामध्ये 28 वर्षापर्यंत विथ द कंट्री रजिस्टरिंग 6,79,000 मुलांची डेथ दरवर्षी होते. 6,79,000 कधीपासून, 90 पासून. पण जर सिग्निफिकंट डिक्लाइन आणि एकेकाळी हीच कसा डेथ रेशो कसा होता, 24 लाख मुलं दरवर्षी मरायची, छोटी मुलं, म्हणजे ज्यांना अगदी लिटरली शिशु कळत नाही अशी मुलं दगावायची. म्हणजे हा रेशो तेवढा वाढत गेला. त्याच्यामुळं ह्या व्हॅक्सिनची खूप गरज होती सगळ्यांना. मग देर आर नंबर ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस विच आर कॉमन अमंग चिल्ड्रन. म्हणजे मुलांच्या मध्ये वारंवार असे
इन्फेक्शन भरपूर होत राहतात, आर द कॉज. त्याच्यामुळे मुलं जास्त दगावतात आणि याच्यात कुठले कुठले आजार येतात? डायरिया म्हणजे त्याला जुलाब लागणे, किंवा अॅक्यूट रिस्पिरेटरी इन्फेक्शन्स, न्यूमोनिया होतो, लहान मुलांना न्यूमोनिया होतो, सर्दी कफ खोकला होतो, छाती जाम होऊन जाते त्याची, मिसाइल्स, ओके. त्याच्यानंतर पर्ट्युसिस, हुपिंग कप म्हणजे असा खूप नाही आपण म्हणतो ना घशातल्या घशात खोकत राहतो त्याचा, हे आजार होत राहतात. त्याच्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला म्हणतो की नाही आपण, त्यापैकी आजार होत राहतो. डिप्थेरिया, पोलिओ, धनुर्वात, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, टीबीचा आजार, हे सगळे छोट्या छोट्या मुलांच्या मध्ये आजार येत राहतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लहान मुलांचं आरोग्य आहे ना, हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक वेल बिंग अँड नॉट मेरिली द अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे पूर्ण आरोग्य म्हणजे काय माहितीये का? हे पाचही कंडिशनला माणूस फुलफिल असायला पाहिजे, माणूस किंवा ते बाळ. शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, बौद्धिकदृष्ट्या चांगला असायला पाहिजे, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल म्हणजे सारासार विचार म्हणतो ना आपण, बुद्धिमत्ता ती चांगली असायला पाहिजे, सामाजिक आणि भावनिक, हे जर तो पाचीच्या ठिकाणी ओके असेल तर त्याला आपण म्हणू शकतो हेल्दी. पण सगळ्यात महत्वाचं अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी, म्हणजे काहीतरी तो ॲबनॉर्मल चाइल्ड आहे असं असता कामा नये. हेल्दी चिल्ड्रन लिव्ह इन फॅमिलीज एन्व्हायरमेंट, कारण लहान मुलं आहे ना ही वातावरणात राहतात आणि ह्या सगळ्या माणसांच्या कम्युनिटीमध्ये ती वावरतात, that provide them with the opportunity to reach their fullest development potential. त्यामुळं ही जी लहान बाळं असतात वातावरणामध्ये, आपल्या समुदायामध्ये, समाजामध्ये फुल पोटेन्शियलने जर विकसित व्हायला पाहिजे असतील तर त्यांना असे कुठलेही आजार यायला नको आहे. मग ऍज अ पॅरेंट म्हणून, ऍज अ पालक म्हणून आपला काय रोल आहे? आपला रोल एकच आहे की आई वडिलांचा, मुलांना जेवण, मुलांचा आहार हा वेल बॅलन्स असायला पाहिजे. नक्की आपल्याला माहिती आहे की मुलांना स्वादिष्ट चवीचं काहीतरी आवडत राहतं. युअर चाइल्ड नीड्स समथिंग डिलिशियस, त्याला चव पाहिजे, ओके, अँड न्यूट्रिशियस, पौष्टिक आहार त्याला जायला पाहिजे टू मीट द हाय एनर्जी अँड ग्रोथ नीड्स. मुलाच्या वाढी करता आणि त्याच्या एनर्जी करता, स्टॅमिना करता त्याला चांगला आहार, पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे, ओके. आणि सगळ्यांना वाटतंच की आपली मुलं चांगली राहावीत, चांगलं चुंगलं आपल्या मुलांना द्यावं आणि हे देणं खूप गरजेचं आहे. पण आता आपण बघितलं की नाही तर चॅलेंज आपल्या पुढचा काय आहे की आत्ताची जी पिढी आहे, आत्ताच्या पिढीला सगळं हे आवडायला लागले. म्हणजे आपण बघितलं आता काय याच्यामध्ये सॉस दिसतोय तुम्हाला, चॉकलेट दिसतायत, वेफर्स दिसतायत, पिझ्झा दिसतोय, बर्गर दिसतोय, त्याच्यानंतर तुम्हाला असं हॉटेलिंग फूड जास्त दिसायला लागले. हे चमचमीत जे पोरं खात राहतात, सॉस वापरतात कुठले कुठले, हे जे खात राहतात मॅगी, पिझ्झा, बर्गर, कोलाज, हाय फॅट, हाय कोलेस्ट्रॉल, हाय शुगर वालं जे खात राहतात, ऑल दीज आर व्हेरी डेंजरस टू हेल्थ. हे मुलांच्या आरोग्याला खूप अपायकारक आहे. त्यामुळं मुलांची पूर्ण वाढ होताना दिसत नाही. मग फास्ट फूड सप्लायज काय करतं? हे जे आपण बाहेरचं फास्ट फूड खातो, हे फास्ट फूड बॅड क्वालिटी कार्बोहायड्रेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट चांगल्या क्वालिटीचे नसतात. मैदा वापरतात, मैदा, आटा वापरतात. त्याच्यानंतर मोर कॅलरीज दॅन वी नीड, म्हणजे मला गरज कमी कॅलरीची आहे पण त्याच्यामध्ये भरपूर कॅलरी टाकल्या जातात. मग ते अननेसेसरी बॉडीवरती लोड करायला लागतं. त्याच्यामुळं एनर्जी कमी राहते बॉडीमध्ये आणि बॉडीमध्ये फॅट जास्त डिपॉझिट व्हायला लागतात. आणि जे आपण फास्ट फूड खातो त्याच्यात कृत्रिम कलर टाकलेत, चव येण्याकरता अजिनोमोटो वापरतात, केमिकल टाकतात कलर येण्यासाठी, प्रिझर्वेटिव्ह वापरतात. आणि हे सगळं त्याच्यामध्ये गेल्यामुळं होतं काय की मग आता आपण बघितलं बर्गर, ओके, किंवा आपण कोलाज, हे काय तुम्ही कधी पण मॅकडोनाल्ड मध्ये जा, तिथं तुम्हाला नेहमी तुम्ही असा बर्गर मागा, काही मागा, ते बरोबर थम्सअप, कोका कोला देतात. हा किती ऍसिडिक आहे. मी तुम्हाला सांगितलं की हा ऍसिडिक म्हणजे मी सांगतो याचा पीएच फॅक्टर 4च्या रेंजमध्ये येतो. 4चा पीएच फॅक्टर साखरेचा असतो, दारूचा असतो, बिअरचा असतो, त्याच्यात कोला त्याच्याहून खतरनाक आहे अजून. म्हणजे हे जे जाते ऍसिडिक फूड जायला लागतं. आणि याच्यामुळे होतं काय, जर आपल्या बॉडीमध्ये आपण चांगलं अन्न खाल्लं, घरात पचवलेलं अन्न, आईने बनवलेलं अन्न खाल्लं घरगुती, तर त्याला काय होतं, ते जे असतं ना गहू, ज्वारी, बाजरी, भात, हे स्लोली डायजेस्टेड कार्बोहायड्रेट्स, म्हणजे बॉडीत हळुवारपणे ते पचायला सुरुवात करतं आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढत नाही आणि
की हळूवार पचलं तर पॅन्क्रियाज वरती लोड येत नाही, जास्त इन्सुलिन काढावं लागत नाही, ते प्रपोर्शनेट बरोबर काम करत राहतं हळूहळू. आवर्स आफ्टर इटिंग, तास 1, 2, 3 तासानंतर तुमच्या रक्तातली साखर पूर्णपणे कंट्रोल मध्ये यायला लागते. पण जे आपण बॅड कार्बोहायड्रेट्स खातो, कोलाज खाताय, बर्गर खाताय, त्याच्यात भरपूर कॅलरीज गेल्या, भरपूर साखर गेली, तर तुमच्या स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन काढावं लागतं. आणि जास्त इन्सुलिन काढलं म्हणजे पटकन पचतं, पण पटकन खाल्लं पटकन पचलं परत भूक लागायला लागते त्याला, म्हणजे सारखं खाऊ करायला लागतं. आणि साखर किंवा ग्लुकोज बॉडीमध्ये डिपॉझिट होत राहते, इन्सुलिन पॅन्क्रियाज वरती लोड येत राहतो, आणि त्यामुळं अशा मुलांचा तासा 2 तासानंतर सारखं खात बसले म्हणजे बॉडीची भूक भागलीच नाही. त्याच्यामुळं बॉडीमध्ये फॅट स्टोअर व्हायला लागतात, फॅट डिपॉझिट होतात, मुलं जास्त वजनाची वाटायला लागतात. मग ह्याचा एक दुसरी वाईट बाजू काय आहे? त्याची वाईट बाजू एक आहे की अशा मुलं ऍडिक्ट व्हायला लागतात. नाही म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी मुलं जाड स्थूल व्हायला लागतात. या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसतं, अशी मुलं चिडचिडी किंवा पॅनिक व्हायला लागतात, मुलांची वाढ चांगली होत नाही, अनहेल्दी ग्रोथ, मुलं आळशी जास्त बनायला लागतात, त्यांची नजर कमजोर व्हायला लागते. आणि याच्यापेक्षा अजून कितीतरी, म्हणजे पुढे जाऊन हे जर सतत असे खात राहिले तर त्याला फिगर, व्हायटॅलिटी, स्टॅमिना सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि हे तुम्ही जाणून असा, मग त्याच्यामुळं अजून त्याचा तोटा काय होतो, यामुळं मुलांची पचन संस्था कमजोर होते. आणि जर मुलांना पचलंच नाही तर मुलांची ताकद कशी वाढणार, उंची कशी वाढणार, शारीरिक विकास कसा होणार, बौद्धिक विकास कसा होणार, किंवा जेव्हा मुलं टीनेजर्स मध्ये जातात, मुलांची वाढ होते, मुलींची वाढ व्हायला लागते, ग्रोथ व्हायला लागते, मग तिचं आहार बरोबर नसेल, डायजेशन जर तिचं बिघडलं तर त्या मुलींची ताकद वाढणार नाही. आणि मग हे काय होतं नेमकं, की आपल्या पोटामध्ये जे आतडं असतं, इंटेस्टाईन, म्हणजे खाल्ल्या अन्न आपल्या पोटात पडतं, पोटात न जातं ते लहान आतड्याच्या मध्ये, इंटेस्टाईन मध्ये. आणि याच्यामध्ये कसं असतं, हे जेव्हा जातं पोर्टल वेल मधनं, तेव्हा त्या लिव्हर मधून बाईल ज्यूस येतो, बाईल ज्यूस पोटामध्ये खेचला जातो, पित्ताशयातला ज्यूस खेचला जातो. मग लहान आतडं त्याचा स्वतःचा एक ज्यूस तयार करतं, डायजेशन ज्यूस त्याला आपण म्हणूया, स्वादुपिंडातनं एक ज्यूस यायला लागतो. आता हे तिन्ही कंबाईन झालं पाहिजे, पण पोटात पचलं पाहिजे. गंमत काय होते, आता तुम्ही जे खाल्लंय हे खाताना जेव्हा त्याची मुवमेंट व्हायला लागते लहान आतड्यामध्ये, ती मुवमेंट होताना तुमच्या खाण्यामध्ये जर खूप आटा, खूप मैदा, चिकट पदार्थ जास्त गेले, चायनीज गेलं, नूडल्स गेलं, बर्गर गेलं, तर होतं काय की तुमच्या बॉडीमध्ये असतात एक विलेज, म्हणजे आपण काय म्हणूया, आपण ऊसाचा रस जातोय की नाही, एका मशीन मध्ये टाकतात बघा, त्याला कसे दातेरे असतात, आणि ऊस रस जेव्हा त्या मशीन मध्ये तयार होतो कसा होतो, चर आवाज यायला लागतो की नाही, तसं ते विलेज म्हणजे आपण बरीच लोक अंग पुसताना एक टॉवेल वापरतो, टर्किश टॉवेल त्याला म्हणतात, त्याला कसे असे दातेरे असतात थोडेसे, आणि मग घासल्यासारखं ब्रश केल्यासारखं तुम्हाला वाटायला लागतं. जेव्हा तुम्ही खूप चिकट गोष्टी खायला लागता, अनडायजेस्टेबल फूड खायला लागतात, जे पचतच नाही, ते चिकटून बसतं. आणि हे जर चिकटून राहिलं तर गडबड अशी होते की आपण आता बघितलं, तुम्ही खाल्लेल्या अन्नातनं रक्त बनतं, आणि मग जे रक्तामधनं न्यूट्रिएंट्स जायला पाहिजे होते ते जर मिळालेच नाही, रक्तात न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, मिनरल सगळ्या प्रकारचे जर मिळाले नाही, तर ते बॉडीत नुसतं फिरत राहायला लागेल, आणि मग बॉडीला स्वेलिंग यायला लागेल, लेझीनेस यायला लागेल, तरतरीतपणा राहणार नाही, अलर्टनेस राहणार नाही, थकवा यायला लागेल, फटिगनेस यायला लागेल. आणि त्याच्यामुळे तुमचे विलेज, मायक्रो विलेज पूर्ण बिघडून जातात, आणि तुम्ही खाल्लं तरी तुम्ही उपाशीच असता. ओके, कारण तुम्ही जे खाल्लंय ते बॉडीला नकोच होतं, नुसता लोड करून टाकला, त्याला राहिलं फक्त पचवून तुमचं युरिन टॉयलेट पास करायचं काम राहिलं. पण याच्यात एक बिघाड होतो की हे जेव्हा तुम्ही सगळं खाता, तुम्ही खाल्ल्यानंतर 2 प्रकार असतात, एक जर ते चांगलं पचलं तर ते अंगी लागायला लागेल, जर पचतच नाही तर सगळं किडनीमध्ये जायला लागेल, आणि किडनीवरती लोड जर यायला सुरुवात झाली तर, आणि किडनी फंक्शनिंग जर बिघडत गेलं तर तुमच्या बॉडीमध्ये काय वाढायला लागतं, युरिक ऍसिड वाढायला लागतं, आणि मग तुम्हाला सांधे दुखायला लागतात, अंग दुखायला लागतं, क्रॅम्प यायला लागतात, आणि त्याच्यातून सुद्धा मुलांचे बरेच आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांना काही अरबट चरबट खाताना मुलांच्यावरती चांगलं लक्ष ठेवा. याच्याशिवाय मार्केटमध्ये अजून काय झालंय, तर इज लोडेड विथ हेल्थ ड्रिंक, म्हणजे मार्केटमध्ये हेल्थ ड्रिंकच्या नावाखाली जे विकलं जातं ते खरंच हेल्दी आहे का नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. पण आपण कशाला बघतोय, टीव्हीत बघतो
आणि मग द्यायला लागतो. टीव्हीत बघता मुलांनी काहीतरी खाल्लं पिल्लं आणि लागली पळायला आई आणि मुलगा, आणि मुलगा जिंकला. ओके, मेरी सेहत का राज बोर्नविटा, आय एम अ कॉम्प्लान बॉय, आय एम अ कॉम्प्लान गर्ल, बूस्ट द सिक्रेट ऑफ एनर्जी. आता सचिन तेंडुलकर काय बूस्ट खाऊन क्रिकेटपटू झाला काय? फक्त आता हॉर्लिक्स हे सगळं दाखवायचंय. मग स्पोर्ट्समनच काय घेतात, ब्रँडेड माणसं जर दाखवली तर मुलांना वाटतं नाही ना ते धोनी ऍडव्हर्टाईज करतोय की नाही, विराट कोहली करतोय की नाही, तेच मला असायला पाहिजे. अरे पण त्यांनी खाल्लं होतं का लहानपणी? बघायला कोणी गेलं होतं का? ते कोणी बघत नाही. आणि हे जे तुम्ही खाताय बोर्नविटा, कॉम्प्लान, बूस्ट, हॉर्लिक्स, ठीक आहे बाजारी घटक मिळतात बाजारू, पण त्याच्यामध्ये तेवढी सात्विकता आहे की नाही, तेवढं पौष्टिक आहे की नाही आपण बघायला गेलेलंच नाही. मग सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला काय सांगायचंय, सगळ्यात महत्वाचं आताचा चॅलेंज काय, आपल्या पुढची आव्हानं कुठली कुठली आहेत? आपल्या पुढची आव्हानं, एनर्जी इटसेल्फ इज नॉट इनफ. नुसतीच अंगात एनर्जी आहे, ओके, नाचते पूर्व इकडं तिकडं, पण काय मुलं हायपर असतात. म्हणजे हायपर म्हणजे एका जागी ते बसतच नाही, सगळं घरातलं भांडी खाली काढून ठेवल, इकडून तिकडून उचकडून टाकल. त्या आईला म्हणजे परेशानी, पोरं सांभाळणं म्हणजे मोठा दुसरं काय सुचणारच नाही. असं काय होतं तर त्या मुलाचं पोटच भरत नाही, त्याला झोपच येत नाही, त्यामुळं ते कसं तरी सायराट सारखं करायला लागतंय. मग तुमच्या मुलाला काय पाहिजे? तुमच्या मुलाला पाहिजे होतं प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. तुमच्या मुलाला काय पाहिजे होतं? जीवनसत्व, मल्टीव्हिटॅमिन्स. तुमच्या मुलाला काय पाहिजे होतं? मायक्रो न्यूट्रियन्स. मॅक्रो तर तुम्ही खाताय भरपूर, मायक्रो म्हणजे त्याच्यात असणारे व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मिनरल्स मध्ये आले धातू, म्हणजे आयर्न, कॅल्शियम हे सगळे धातू त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मग आता काय झालं, हे जर त्या बाळाला मिळालं तर त्या बाळाच्या पेशी वाढायला लागतील, मसल वाढायला लागतील, उंची वाढायला लागेल, प्रतिकारशक्ती वाढायला लागेल, इम्युनिटी बिल्ड व्हायला लागेल. आणि हे जर त्याला नाही मिळालं तर त्या मुलाची फिजिक दिसणार नाही, प्रतिकारशक्ती वाढणार नाही. ऋतू बदलला की पोरं आजारी पडायला लागतील, पावसाळ्याला आजारी, हिवाळ्याला आजारी, गावाकडे काय खाल्लं आजारी. हे का झालं? त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होती, आपण देतोय पण ते पौष्टिक आहे की नाही कुणी बघितलंच नाही. त्याच्यामुळं हेल्थ ड्रिंक जे मार्केटमध्ये आजच्या तारखेला मिळतात ते त्या मुलांना जे गरजेचे असणारे न्यूट्रियन्स पुरवूच शकत नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे. आपल्या सगळ्या समोरचा एक चॅलेंज आहे. मग आता काय करायचं तर इंट्रोड्युसिंग आपण तुमच्या सगळ्यांसाठी करतोय कोकोजी. कोकोजी मध्ये आहे आपला गॅनोडर्मा आणि आहे कोकोआ, आपल्याकडं कोकोआ बीन्स, ओके, आणि याला म्हटलं जातं गॉड हर्ब्स म्हणजे देवाचं अन्न. समुद्र मंथन झाल्यानंतर जे जे काय देव आणि दानव आपण बघितलं ना त्याच्यामध्ये, तर कोकोजी किंवा हे जे होतं ना कोकोआ हे गेलं देवांच्याकडे आणि त्याला म्हणतात गॉड हर्ब. आणि याच्यामध्ये कोकोजी मध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 फायद्याच्या गोष्टी कुठल्या आहेत तर कोकोजी मध्ये गॅनोडर्मा पण आहे, आर्जीजीएल पण आहे आणि कोकोआ बीन्स पण आलायत. आणि हे खिशाला परवडतं. मी तर सांगतो घरामध्ये तुम्ही दुधाचे रतीब घेता, जवळपास आता आपण पकडूया पुण्यामध्ये 50 रुपये लिटर दूध मिळतं, 1500 रुपये तुम्ही दुधाला घालवता, एक अर्धा लिटर दूध कमी करा आणि कोकोजीचा पोडा घ्या, द्या तुमच्या मुलांना दररोज सकाळ संध्याकाळ. बघा त्यांच्या अभ्यासातले मार्क्स बघा, प्रतिकार शक्ती बघा, एनर्जी बघा. नाहीतरी अर्ध दूध आता टाईप 1 मिल्क, टाईप 2 मिल्क, जर्सीचं दूध, पिशवीतलं दूध, दूध किती पौष्टिक आहे बघा, किती गोंधळ आहे. त्याच्याऐवजी मुलांना ड्राय कोकोजी खाल्लं तरी चालेल आणि दूध असेल घरचं तर दुधात प्यायला दिलं तरी सुद्धा चालेल. हे जर दिलं मुलांना कोकोजी तर कोकोजी मध्ये काय टाकलंय, कोकोजी इज अ ब्लेंड ऑफ फायनेस्ट कोकोआ बीन्स माल्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे गव्हापासून बनवलेलं आहे ते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जगातला सगळ्यात 1 नंबरची जडीबुटी टाकली गॅनोडर्मा. त्याच्यामुळं कोकोजी हे डिझाईन केलंय लहान मुलं आणि सिनियर सिटीजन डोळ्यासमोर ठेवून, या सगळ्यांच्या करता चालतं. आणि कोकोजी मध्ये काय आहे, इझिली डायजेस्टेबल प्रोटीन जे शरीराला पचेल. जे तुम्ही बघताय ना लहान पोरं नान खातायत, रोट्या खातायत, सॉस खातायत, बर्गर खातायत, शर्मा पचतं का? बघायलाच नाही गेलो आपण. मल्टीव्हिटॅमिन जीवनसत्व कोकोजी मध्ये भरपूर आहेत, खनिज क्षार भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाची त्याच्यामुळे तुमच्या मुलांची उंची, वजन वाढ, शारीरिक बौद्धिक विकास चांगला व्हायला लागेल. त्यामुळं
आता आपली मीटिंग झाल्यानंतर ज्यांच्या मुलांनी कोकोजी खायला सुरुवात केली, मुलांच्यात काय चेंज झाला किंवा जी मुलं वारंवार भरपूर आजारी पडत होती आणि कोकोजी आणि डीएक्सनच्या प्रोडक्टचा काय फायदा झाला हे सांगायला सगळेजण तयार राहा. ओके. आणि ही लोक स्वतःहून सांगतील. त्याच्यामुळं कोकोजी हे वरदान आहे तुमच्या मुलांच्या करता. कोकोचा फायदा काय असतो? कोकोजी लिव्हर टॉनिक आहे. सगळ्यात महत्वाचं त्या मुलांचा ऍसिडिक म्हणजे आपण म्हणतो ना, सगळ्यात जास्त लोड जर काय असेल ना तुमच्या उलट पालट खाण्याचा, तर तो असतो लिव्हर वरती. लिव्हरला मराठीत म्हणतात काळीज, कलेजा, कलेजा पे रख दिया हात. तर सगळ्यात महत्वाचं हे आपल्या बॉडीमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकारचे केमिकल दररोज तयार करतो. तुम्ही काय पण खा प्या, त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल काढते बॉडी आणि ते पचवायला घेते. ब्रेन टॉनिक, मुलांची स्मरणशक्ती चांगली वाढायला लागते, मुलं अभ्यासात हुशार होतात, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हायला लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची मुलांना झोप चांगली यायला लागते, मुलं झोपेत दचकत नाहीयेत, सगळ्यात महत्वाचं. ओके. त्याच्यानंतर हे तुमच्या गुड फॉर कार्डिओव्हास्क्युलर, हृदय विकार, रक्ताभिसरण संस्था, म्हणजे ज्या मुलांना भीती वाटते, दमतात पोरं, ओके, किंवा अभ्यास झेपत नाही असं आपण म्हणू शकतो, किंवा मुलं घाबरतात, बीपी हार्ट वरती प्रेशर येतं, तर तो कोकोजी खाल्ल्यावरती असं काय होणार नाही. ज्या मुलांना तुम्ही कोकोजी लगातार खायला देता त्या मुलांना जर त्वचेचे आजार असतील, त्वचेवरती सुरमा सुरू झालाय, त्वचेला असं इन्फेक्शन काहीतरी झालंय, फंगल काहीतरी उठायला लागले, स्किन फेडअप व्हायला लागलीये, तर त्याची त्वचेला चांगला ग्लो यायला लागेल. याच्यानंतर कोकोजीमुळं मुलांची प्रतिकारशक्ती वाढायला लागेल. मग काय पाहिजे नेमकं आपल्या आई वडिलांना? मुलांची वाढ चांगली व्हायला पाहिजे म्हणून घ्यायचं कोकोवा. आणि कोकोजी दुधात पिलं चालेल, कोरडं खाल्लं तरी चालेल, गरम पाण्यात पिला तरी चालेल, पण हे प्रत्येकाला तुम्ही द्या. तुमच्या मुलांना याचा खूप फायदा आहे. मी तर स्टेटमेंट देतो तुम्हाला की मुलांना एक्स्ट्रा शिकवण्या लावण्यापेक्षा दर महिन्याला कोकोजी खायला घाला, त्या ट्युशन पेक्षा जास्त मार्क पाडायला गेलतो. एवढा चांगला मुलं आजारी सुद्धा पडणार नाहीत. आणि हे सायंटिफिक लाईव्ह तुमच्या समोर म्हणजे पेपर दाखवतोय आपण पब्लिश केलेले की कोकोआ शोज कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ बेनिफिट स्टडी. म्हणजे हे पेपरला आलेलं आहे सगळं की कोकोमध्ये असतात फ्लेवोनॉइड्स, चांगल्याच प्रकारचे अँटीऑक्सिडंट, कंजेक्टिव्ह बिहेवियर म्हणजे संसर्गजन्य आजार होणार नाहीत. कोकोजी जर रेग्युलर खात गेला तर ज्या लोकांना डिमेन्शिया, मेंदूचे आजार, चालताना तोल जातो किंवा स्ट्रोकचा त्रास होतो, जी लहान मुलं लाळ गाळतात सारखी तोतरा बोलतोय, या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला त्या मुलांना कोकोजी चालू करा. आणि कोकोजी मध्ये अजून काय होतं? कोकोजी इज अन आयडियल बेवरेज फॉर हेल्दी डेव्हलपमेंट. हाडांची वाढ चांगली होते, कॅल्शियम चांगलं मिळायला लागतं, पेशींचे समूह चांगले व्हायला लागतात, त्याच्यानंतर मसल स्नायू पिळदार व्हायला लागतात, मेंदूचा बुद्ध्यांक चांगला वाढतो, मेंदू समर्थ म्हणजे चांगला मेंदू, सशक्त मेंदू व्हायला लागतो. त्यामुळे मुलं पॅनिक अजिबात राहणार नाही. मेंटल अलर्टनेस म्हणजे क्विक, तत्पर मुलं, आळशी मुलं अजिबात राहणार नाहीत. मुलांची एकाग्रता वाढायला लागेल आणि त्यामुळे मुलं अभ्यासात हुशार होतील, स्पोर्ट्स मध्ये पण चांगले होतील, इंटेलेक्च्युअल मुलं चांगली व्हायला लागतील. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्तीची प्रॉपर डेव्हलपमेंट व्हायला लागेल, डोळ्यांची आयसाईट चांगली व्हायला लागेल. आणि जी म्हातारी माणसं असतात, वयस्कर माणसं असतात, कंपनीत काम करतात, थकून जातात, त्यांची एनर्जी वाढेल, फिगर अँड व्हायटॅलिटी. ओके. म्हणजे ज्या जेंट्सना विकनेस येतो, थकवा येतो, कमजोरी वाटते, त्यांनी कोकोजी खायला प्यायला सुरुवात करा. आणि मोतीबिंदू प्रिव्हेन्शन फॉर्म ऑफ कॅटरॅक्ट्स, मोतीबिंदूला तो प्रोलॉंग करतो किंवा थांबवतो. कारण तुमची आयसाईट जर चांगली झाली, तुमच्या डोळ्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं, तर मोतीबिंदू कशाला होईल? होणार नाही. आणि मोतीबिंदू सुद्धा लोकांना का होतो माहितीये का? पित्त जास्त असेल तर, ऍसिडिटी जास्त असेल तर मेंदूचे आजार होतात, ब्लड प्रेशरचा आजार होतो, डायबिटीस होतो, संधिवात होतो. की मग मुलांना असं काही देऊच नका. ओके. त्याच्याऐवजी कोकोजी द्या. आणि कोकोजी मुलांच्या करता भरपूर फायदेशीर आहे. मग आणि कोकोजी अजून कुणी घ्या, जे ऑफिशियल वर्क मध्ये त्यांना कंटिन्युअस काम करावं लागतं, ऑफिसमध्ये जेवायला पण वेळ मिळत नाही, पण सारखे नवीन प्रोजेक्ट असतात, शेड्यूल असतं, त्यांनी कोरडी पुडी खाल्ली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कंटिन्यू ज्यांना काम असतं त्यांना हे द्या. याच्यानंतर अजून कोणाला देऊ शकता? जे स्पोर्ट्समन आहेत, प्लेयर्स आहेत, ऍथलीट मध्ये खेळत राहतात,
4-4, 5-5, 6-6 तास ग्राउंड वरती असतात, कारण त्यांना माहिती मी जेवलो तर मला झोप यायला लागेल, थकवा यायला लागेल. मग त्यावेळेस असं छोटंसं डाएट त्यांना कोकोजी देणं, स्पिरुलिना खायला देणं, लेमन जी पाजणं हे खूप चांगलं आहे, मुलांना द्यायला पाहिजे. याच्यानंतर जी मुलं जिमला जातात, वर्कआउट करतात, कार्डिओ करतात, अरे जिमच्या पोरांनो, जिमला काय घरातनं दुधाचा चहा पिऊन जाणार आहे का तुम्ही काय कित्येक मला आयांना सांगायचं की तुमची मुलं जर वयात आली तर जिमला तुम्ही पाठवताना तिथं मुलं चक्करून पडतात आणि परत जिमची भीती त्यांच्या मनात कायम बसायला लागते. अशा मुलांना घरातनं तुम्ही शक्यतो 1-2 अंडी खाऊन पाठवायला पाहिजे, थोडंसं दूध पाजून पाठवायला पाहिजे, कोकोजी द्या, डीएक्सएनच्या स्पिरुलिनाची बिस्किट खायला द्या, नाहीतर डीएक्सएनचं स्पिरुलिना सिरियल आहे, कॉर्डिसेप सिरियल आहे, असं देऊन पाठवा ना. मुलं वर्कआउट चांगली मारायला लागतील आणि फिजिकल फिटनेस वाढला की स्टॅमिना वाढते, इम्युनिटी वाढते, प्रतिकारशक्ती वाढते आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीत शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, पॉवर पाहिजे. मग तुमचं प्रत्येक काम उत्साहात आणि जोश मध्ये काम व्हायला लागतील. त्यामुळे जिमच्या मुलांना तुम्हाला कोकोजी देणं कंपल्सरी आहे. ज्यांना वारंवार सर्दी होते, ओके, ज्यांना सर्दी, कफ, खोकला किंवा जी मुलं सतत आजारी पडतात, बारमाही सर्दीचा त्रास आहे, यांना जर रेग्युलर कोकोजी चालू केलं ना तर मुलांना सर्दीचा त्रास होत नाही. आता तर कोरोना आलाय, कोरोना से डरो ना, कोकोजी खाओ ना, स्पिरुलिना खाओ ना, कोरोना को भगाओ. मग तुम्हाला काय करायचंय की आता सर्दी झाली, चुकून जाल तपासायला गेला की डॉक्टर म्हणणार या आतमध्ये या, बहुतेक तुम्हाला कोरोना झालाय. अर्ध्या लोकांना कोरोना तपासूनच झाला. मग असला उद्योग करण्यापेक्षा तो तुमच्या मुलांना, आता शाळेत पोरं जात होती, शाळा सुरू झाला की कोरोना वाढला की नाही, शाळेत पोरांना झाला, शिक्षकांना झाला, शाळा परत बंद कराव्या लागल्या. आता किती बंद ठेवायच्या, 1 वर्ष तर बंद होत आलंच, बंद झाल्याच जमाय. पुढच्या वर्षी असं नको व्हायला ना. आता पोरं घरात आहेत तर त्यांना आतापासून कोकोजी लाईफ टाइम चालू करा. डीएक्सएन मुलांना अजिबात काळजी करू नका, स्पिरुलिना चालू करा. त्यामुळे मुलांना साथीचे आजार होणार नाहीत. सायनस, सर्दी, कफ, खोकला तुमची मुलं सारखी आजारी पडणार नाहीत. आणि लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय, ज्या मुलांना दूधच पचत नाही, दूध पिले की टॉयलेटला जावं लागतं, अशा मुलांना त्या दुधामध्ये कोकोजी टाकून पाजा. मुलांना दूध पचायला लागेल, त्यामुळे दुधातलं प्रोटीन, दुधातलं कॅल्शियम, दुधातलं जे अन्न घटक चांगले बॉडीला लागतात ते सगळे मिळायला लागतील. त्याच्यामुळे ज्यांना दूध पचत नाही त्यांना कोकोजी टाकून पाजा, दूध पचायला लागत 100%. त्यामुळे हे द्या, मुलांना फायदा व्हायला लागेल. मग कशात कोकोजी टाकू शकता, मिल्कशेक बनवा, वॉटर शेक बनवा, ड्राय शेक बनवा, आईस्क्रीम मध्ये टाका, कोकोजीचे केक बनवा. आमचे नितीन कदम सर बनवतात बघा, कोकोजी आणि न्यूट्री ऑइल मध्ये मस्तपैकी चॉकलेट बनवतात. शेक विथ लस्सी मध्ये बनवा, मोका, कॉफी आणि कोकोजी एकत्र प्या. आणि तुम्हाला जसं जमतं, महिलांना भरपूर नवीन ट्रायल येत असतात, तर तुम्ही तुमच्या एक्सपर्टीज नुसार तुम्ही जसं बनवायचंय काय जुगाड करून ते बनवा, पण मुलांच्या दररोज खाण्यात कोकोजी राहायला पाहिजे. याच्यानंतर कोकोजी क्लब बनवायचा, असा तुमचा कोकोजी क्लब, जी मुलं अभ्यासात नंबर 1. त्याच्यानंतर अजून काय, आपल्याकडे तर काय मुलं शाळेत कोकोजी विकायला लागली, शाळेत स्पिरुलिना विकायला लागली, म्हणजे मुलं एमबीएच्या मुलांसारखं काम करायला लागली हळूहळू. कमॉन डीएक्सएन, आता बघा आमचा राम सांगतो मी कोकोजी खातो, ओके, मस्तपैकी. ही छान मुलं उद्याचे आपले भावी क्राउन अँबॅसेडर आहेत, त्यांची तुम्ही काळजीच करू नका, फक्त डीएक्सएन मजबूत खायला घाला. त्यांच्या कॉलेजचे ऍडमिशन करता कधी पळावं लागणार नाही ना, त्यांना पैसे करता कधी पळावं लागणार नाही. आपली पोरं कॉलेज करत सगळे सेटल असतील, गॅरंटेड असतील. त्याच्यामुळं आपला कोकोजी क्लब बनवा, मुलांचा ग्रुप तयार करा. मग त्याच्यासोबत फक्त कोकोजी थोडं द्यायचे पोरांना, डीएक्सएनचे तुम्ही स्पिरुलिनाचे कुकीज आहेत, चॉकलेटचे कुकीज आहेत, कॉफीचे कुकीज आहेत, त्याच्यानंतर लिंग्जी डीप टी, मसाला डीप टी, ब्लॅक टी द्या. आपला दुधाचा चहा नका पाजू, ऋषी गॅनो टी पाजा, झी मोका, कॉफीनी कोकोजी मस्त. हे प्रोडक्ट खूप छान आहे, मुवमेंट तेवढी आपली होत नाही, मुवमेंट करा. कॉर्डिसेप सिरियल हे खूप छान आहे मुलांना. नाश्ता झाला नाही, आईचा डबाच तयार झाला नाही, पोरगं चाललंय शाळेत, शाळा 12 वाजता सुटणार आहे, मग पोरांनी डबा कुठला खायचा, त्याला द्यायचं मस्तपैकी सिरियलच्या पोळ्या, गरम थर्मास छोटासा घ्यायचा, त्याच्यात बनवायचं मस्तपैकी देऊन टाका. खीर खाल्ल्यासारखं पटकन खायला शाळेत जायच्या अगोदर. किंवा जे शाळेतनं येत आहेत घरी उशिरा, आई घरी नसते, आई कामाला जाते, पोरांना सांगायचं गरम पाणी पातेल्यात तापव, 2 पुढे होत त्यात कॉर्डिसेप सिरियल हलव आणि खाऊन टाक, मी आलेच 5-5:30 वाजता ऑफिसवरनं,
आपण परत नाश्ता बनवूया. म्हणजे जेव्हा आई घरात नसते त्या मुलांना सिरियल बनवायला शिकवा. खूप चांगलं आहे. ओके, मी एका मिनिटात तयार होतो, एका मिनिटात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जर पोरं दुधाचा चहाचाच हट्ट करतायत तर त्यांना डिएक्शनचा टी लॅटे पाजा. टी लॅटे खूप चांगला आहे. तर मग दुधाच्या चहाचा जो तोटा होतो गॅनोडर्मा त्याच्यामध्ये टाकल्यामुळे तो साईड इफेक्ट अजिबात राहणार नाही. आणि टी लॅटे मूव करा ना तुम्ही. टी लॅटे मध्ये दुधाचा चहा पिल्याची गंमत आहे, साखर पण त्यात टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला साखर घरात घ्यायची नाही, दूध घरात घ्यायचं नाही, 2 टी लॅटेचे पुढे प्या ना महिन्याला, तुम्हाला त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि हे स्पिरुलिना सिरल हे मुलांना खायला द्या. स्पिरुलिना सिरल भरपूर चांगलं आहे. आणि स्पिरुलिना सिरल मध्ये काय काय टाकलंय? सिरल्स आर इडिबल पार्ट ऑफ ग्रेन, धान्यापासून बनवलेलं. याच्यामध्ये राय टाकली, राय म्हणता ना वरवीचा तांदूळ म्हणतो की नाही आपण, ओट्स टाकलेत, बार्ली, ओके, मेज म्हणजे मका, मिलेट म्हणजे बाजरी, सॉर्गम म्हणजे ज्वारी, हे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मग हे काय बेनिफिट आहेत सिरियलचे? इट्स अ पॉवर हाऊस, एनर्जी भरपूर मिळायला लागेल, प्रोटीन जास्त मिळायला लागतील, मिनरल्स म्हणजे खनिजक्षार चांगले मिळायला लागतील, कॅन्सर पासून बचाव, बद्धकोष्ठता राहणार नाही, मुलांच्या तक्रारीत पोट साफ होत नाही, आई ग मला शाळेमध्ये मी जेवणारच नाही, अरे बाबा जेव, डिएक्शनचं तू सिरियल खात जा, काही प्रॉब्लेम नाही. रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवतं, मुलांना सगळे जीवनसत्व मिळतात, मुलांच्या करता फायदेशीर आहे. आणि हेल्प टू मॅनेज हेमोरॉइड्स, म्हणजे काय माहितीये का, रक्ताच्या गुठळ्या होत राहतात, रक्त मुव्हमेंट होत नाही, त्यासाठी पाहिजे. किंवा काही लोकांना अशी ठेस लागली तर रक्त भळाभळा वाहत राहतं, क्लॉटिंगच होत नाही त्याचं, या सगळ्या करता सिरियल चांगला आहे. त्याच्यामध्ये फायबर सुद्धा चांगले चांगले आहेत. आणि वजन कंट्रोल करण्यासाठी आपल्या सिरियलचा फायदा होतो. आणि हार्ट फ्रेंडली, हृदय मित्र म्हणून त्याचा फायदा जास्तीत जास्त व्हायला लागतो. अजून पूर्ण काय द्यायचंय तुम्हाला? स्पिरुलिना, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम सगळे जीवनसत्व मिळायला लागतील. मग स्पिरुलिनाच्या ज्या मुलांचं वय 10च्या खाली त्यांना 2 स्पिरुलिना, म्हणजे जवळपास पोरांनी एका दिवसात 13-14 सफरचंद खाल्ल्यासारखं झालंय. 2 स्पिरुलिना छोट्या मुलांना, वयात येणाऱ्या पोरांना 4 स्पिरुलिना, लग्न झालेल्या माणसांना 8 स्पिरुलिना, आणि 50च्या वरती गेले त्यांना किमान 12 स्पिरुलिना दररोज खा, म्हणजे अख्ख्या फळभाज्या तुम्ही खाल्ल्यासारखं आहे. त्याच्यामुळं तुमची तब्येत चांगली राहायला लागेल. म्हणजे आता आपली मोठी स्पिरुलिनाची बॉटल आहे 1495 रुपयाला 360 कॅप्सूल. याच्यात काय काय मिळणार तुमच्या बॉडीला? फायटोन्यूट्रियंट्स, हरित रंगद्रव्य, रक्त चांगलं बनायला लागेल, मुलांचे रक्त वाढायला लागेल. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, मुलांना जे आहे ते पौष्टिक घटक सगळेचे सगळे मिळायला लागतील. जी लोक शाकाहारी समाज आहे, अग्रवाल समाज, मारवाडी समाज, ब्राह्मण लोक आहेत, जैन लोक आहेत, लिंगायत लोक आहेत, यांच्या खाण्यामध्ये B12 व्हिटॅमिन म्हणजे चिकन, मटन, मासे अजिबात नसतं. त्यामुळे त्यांना सेलेनियम हा घटक बॉडीमध्ये कमी जातो. त्यामुळे त्यांना चेतासंस्था, मज्जासंस्था, मणक्याची बिमारी, डिमेन्शिया, मेंदूचे आजार होऊ शकतात. आणि जर B12च मिळाले नाही तर हिमोग्लोबिनच वाढणार नाही बॉडीमध्ये, रक्ताची कमतरता कायम राहायला लागेल. त्यामुळं शाकाहारी लोकांनो, व्हेजिटेरियन माणसांनो, महिलांनो, सगळं मजबूत खायला सुरुवात करा. आणि छोट्या मुलींना ज्यांना गायनिक पिरियड सुरू होतात, त्रास होत राहतात, मेनोपॉजला महिलांना त्रास होत राहतो, तुम्ही स्पिरुलिना भरपूर खायला सुरुवात करा. स्पिरुलिना सिरियल 900 रुपयाला आहे, वापरा, महिनाभर जातं. 25 पाऊच आहेत त्याच्यामध्ये. कॉर्डिसेप्स सिरियल 1030 रुपयाला आहे, त्यामध्ये 25 पाऊच आहेत. तुम्ही नको नको ते खाता, म्हणजे आता करा 1030 भागिले 25, म्हणजे साधारणपणे 40 रुपयाला एक पाऊच झाला. मग मला सांगा, तुम्ही मुलांना एक पिझ्झा ऑर्डर करता 400 रुपये, बर्गर ऑर्डर करता 150-200 रुपये, तुम्ही कॅन घेताय बिनकामाचा 50-100 रुपयाचा कॅन घेताय, त्याच्याऐवजी असलं वापरा, मुलं हेल्दी व्हायला लागतील. आणि कोणी कोणी घ्यायचंय? ज्या लोकांना भरपूर काम असतं, जे खूप बिझी असतात, त्यांना जेवायला वेळ मिळत नाही, शॉर्ट टी ब्रेक मिळाला आहे, टाइमच नाही, म्हणजे इमानदारी जेवायला, त्या लोकांना सगळ्यांना सिरियल द्यायला सुरुवात करा. म्हणजे हेल्दी फॅमिली राहील. तुमची लाईफस्टाईल छान कशी पण असू दे, पण सिरियल वापरायला सुरुवात करा. वन सोल्युशन टू लेट यू एन्जॉय युअर एक्साइटिंग लाईफ while getting the best source of food
चांगल्यात चांगलं अन्न खाल्लं तर तुमचं लाईफ एक्साइटिंग झिंगालाला बनवू शकतं. त्याच्यानंतर एन्जॉय डिएक्शन स्पिरुलिना सिरियल कसं बनवायचंय? गरम पाणी घ्यायचं, एक अर्धी वाटी त्याच्यात टाकायची एक पुडी. खूप भूक लागली तर एक अर्धी वाटी पाणी घ्या, 2 पुड्या टाका, घट्ट मस्तपैकी प्या. त्याच्यामुळे तुमची बॉडी चांगली राहायला लागेल. मुलांना बिस्किट खायला द्या. आपल्या बिस्किटामध्ये आटा, मैदा, साखर असलं काय टाकलेलं नाही. याच्यात टाकले डिएक्सनची 3-in-1 कॉफी, स्पिरुलिना, चॉकलेट, जेलच्या गोळ्या, नाचणी, बाजरी असं पूर्ण धान्य टाकलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कलर, फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह, नो कोलेस्ट्रॉल, नो ट्रान्सफॅट, नो मैदा, नो जेनेटिकली मॉडिफाईड असं काही केलेलं नाही. त्याच्यामुळे मुलांच्या करता एक खूप फायदेशीर आहे. लेमन झी हे सुद्धा एक चांगला रिफ्रेशिंग डेलिशियस बेवरेज, सलाईन वॉटर कसं म्हणतो आपण. त्यामुळं हे अर्ध्या किलोचा पुडा आहे. त्याच्यात 25 सॅचेट आहेत, 20 ग्रॅमची एक पुडी आहे. तुम्हाला असं नुसतं एक ग्लासभर पाणी घ्यायचं, एक पुडी ओतायची, स्टर करायचं, पी जाओ, कोई प्रॉब्लेम नाही. मुलं शाळेत जातायत, गेम खेळतायत, उन्हातानात खेळतायत. आता उन्हाळा चालू होणार आहे. नको नको ते झाडाखाली लिंबू सरबत पिता, पपया ज्यूस पिता आणि पोरच आजारी पडायला लागतात. त्यालाच फूड पॉयझन व्हायला लागते. कशातनं काय आणतो, कुठला ज्यूस देतो तुम्हाला काय माहितीये? मग मस्तपैकी तुम्ही लेमन जे घ्या. आणि डिएक्शनच्या माणसांनो, उन्हाळा जर गावाकडे भरपूर सुरू झाला ना, लेमन जी सरबताचा स्टॉल टाका मस्तपैकी, आईस क्यूब टाकून, एक नंबर झिंगाट. ऊसाच्या रसापेक्षा भारी विकू शकता तुम्ही आणि चांगले चांगले पैसे मिळायला लागतील तुम्हाला. टी लॅटे, दुधाचा चहा, ज्यांना प्यायचा आहे त्यांना हा चहा पाजू शकता. युअर हेल्थ इज अन इन्व्हेस्टमेंट, नॉट अन एक्सपेन्स. तुम्ही आरोग्यावरती जे पैसे लावता त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणा. चांगल्या आपली तब्येत टिकली तर तुम्ही टिकला. जर तुम्ही बॉडीला डिएक्शनचे प्रोडक्ट खाताना त्याला जर खर्च म्हणत असाल ना, माझा लय खर्च होतोय, बावड्या खर्च कशाला करतो जातावर मग बिनकामाचा. सगळ्यात महत्वाचे, अरे ती बॉडी आहे. तुम्ही मला कित्येक लोकांचं असं वाईट वाटतं ना की तुम्ही देवाला दूध वाहता, देवाला नारळ वाहता, देवाला सगळं दान देत बसता. अरे द्या, पण पहिले पोटाला पण खाना, देवाला पण द्या, दान करा, परोपकार करा, गोरगरिबांच्या मुखात घाला. नको ते वाया काय लावत बसताय, त्याच्यापेक्षा सगळं तुम्ही वापरा. अंधश्रद्धाचे बळी पडू नका. सगळ्यात महत्वाचं, अल्दो इट विल बिकम अन एक्सपेन्स इफ यू डोंट टेक टाइम टू इन्व्हेस्ट इन इट. जर तुम्हाला आता खर्च वाटतोय डिएक्शनचे प्रोडक्टचा, तर तुमचा खर्च दवाखान्यात बाहेर निघेल. जर तुम्हाला दवाखाना टाळायचा असेल तर आता इन्व्हेस्ट करा तुमच्या बॉडीवरती. आपल्या मुलांना कोकोजी द्या, स्पिरुलिना द्या, बिस्किट खाऊ द्या, शाळेत चांगले मार्क पडतील, फिजिकली फिट व्हायला लागतील, आजार राहणार नाही, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील, बिझनेस करायला लागतील, पैसे वसूल. द ग्रेटेस्ट वेल्थ इज हेल्थ. त्यामुळे सगळ्यात मोठी संपत्ती कुठली? आपलं आरोग्य. मग आणखी डांटाडाय गुड न्यूज काय आहे? चांगलं आरोग्य जपण्याकरता डिएक्शन आज घेऊन आले आहे तुमच्या करता फेस मास्क. ओके, किंमत आहे फक्त 540 रुपये. आणि या 540 रुपयामध्ये तुम्हाला असं छान छान मास्क मिळायला लागेल. मी सुद्धा मास्क आणलंय, तुम्हाला दाखवतो डिएक्शनचे मास्क कसे असतात. हे बघा, असे डिएक्शनचे मस्तपैकी मी आज 5 मास्क घेऊन आलोय. दिसतंय की नाही तुम्हाला मस्तपैकी? तर हे मास्क वापरा. आणि आता मी तर सांगतो, जर तुमच्या कुठल्या पाहुण्यारावळ्याचं लग्न असेल ना, तर अख्ख्या पब्लिकला वाटा, त्याच्यातच स्टार एजंट व्हायला लागेल. आणि आपण N95 मास्क 200 रुपयाला आणले होते, हे तसं पडतंय 70 रुपयाला. ओके, त्याच्यामुळं हे खूप स्वस्त आहे. आणि गावाकडे सुट्टी विका 100 रुपयाला, काही प्रॉब्लेम नाही. कपड्याच्या दुकानात जावा, घराघरात फिरा, आम्ही कोरोना कोणाच्या घरात येऊन चांगले मास्क विकतो. आणि याच्यावरती डिएक्शनचा लोगो आहे बरं. ओके, डिएक्शनचा लोगो असेल तरी कोरोना पळून जाईल, थांबायचं नाही जवळ, सगळ्यात महत्वाचं. आणि डिएक्शनचा प्रचार पण व्हायला लागेल. त्यामुळं बिंदास, याला पण 145 PV आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली स्पिरुलिनाची पावडर पण आली बरं का. कित्येक लोकांना फेस मास्क म्हणजे चेहऱ्यावरती लावायला स्पिरुलिनाची पावडर लागत होती. आता अजून एक सगळ्यात महत्वाचं की कित्येक पोरं पालेभाज्या खात नाहीत, कित्येक अजून काय चमचमीत खायला पाहिजे म्हणतात. काय पण खावा, पण त्याच्यावरती स्पिरुलिनाची पावडर टाकायची. आपण जेवताना डायनिंग टेबलवरती कसं मिठाची बरणी घेतो, वरतून मीठ टाकायला हॉटेलमध्ये असते बघा, तशी मस्तपैकी त्याला होल पाडा आणि पावडर टाका. पावडर काय पण खाऊ द्या, खीर खाऊ दे,
भाजी खाऊ दे, लस्सी पिऊ दे, काय करताना त्या स्पिरुलिनाची पावडर टाकायची, तुमची पोरच आजारी पडणार नाही. एक नंबर. 685 रुपयाला 50 ग्रॅम पावडर आहे. गोळ्याची डबी 36 ग्रॅम येते सगळ्या गोळ्यांची बेरीज केली तर, आणि स्वस्त पडते, खूप चांगलं आहे. डिएक्शन भरपूर प्रोडक्ट काढते, काम करायची तुम्हाला मला गरज आहे. त्यामुळे चांगलं काम करा आणि पहिले मास्क विकत घ्या लगेच जाऊन, आणि हे मास्क वॉशेबल आहे, चांगले धुवू शकता, मस्तपैकी परत परत वापरू शकता. अख्ख्या गावात सगळ्याच्या तोंडाला डिएक्शनचे मास्क यायला पाहिजेत, गाव जिल्हे तालुके. क्या है डिएक्शन, डिएक्शन देखो ना क्या है डिएक्शन में आके. एंट्री किट झालं तुमच्याकडे मस्तपैकी, लग्नाचे बस्ते बांधल्यासारखं मस्तपैकी जाऊ द्या. एखादी महिला घरी आली तर आता एक मास्क आणि एक नारळ देऊन टाका, झाला आपला मस्तपैकी. माणसं घरी आली तर टावेल टोपी नाही द्यायचं, मास्क द्यायचा, नारळ द्यायचा. कार्यक्रम चालू डिएक्शनचा. कम ऑन डिएक्शन, मस्तपैकी सगळं काम व्हायला लागेल. त्यामुळं थँक्स फॉर युअर अटेन्शन. गुड मॉर्निंग दिल से. कम ऑन डिएक्शन. आपली मीटिंग संपलेली आहे. मुलांची काळजी घ्या, मुलं चांगली तर आई पप्पा अजून चांगले, म्हातारपण तुमचं सुखात जायला लागेल. थँक्यू.